Hello friends, myself Professor Santosh Karavi, Assistant Professor, Gurudev Junior College of Science, Sopai Medicine. In this lecture, we are going to see what is the chemistry. Chemistry म्हणजे काय आणि केमिस्ट्रीचा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काय यूज आहे तर ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण ही केमिस्ट्रीची त्या ठिकाणी डेफिनेशन पाहणार आहोत. तर पहा व्हॉट इज इन केमिस्ट्री. ओके सो हियर तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये बघा दोन वर्ड आहेत. फर्स्ट वन दॅट इज अ केम. ओके सो केम मीन्स केमिस्ट्री, सॉरी केम मीन्स केमिकल. ओके अँड सेकंड वन इथे काय म्हणले मिस्ट्री. ओके सो हियर मिस्ट्री म्हणजे काय तर मिस्ट्री मराठीमध्ये आपण म्हणतो की रहस्य. सो हियर द केमिस्ट्री वी स्टडी द what we study the chemicals. Okay so simple definition जर तुम्ही जर पाहिली तर simple definition अशी आहे. chemistry is branch of science. Okay branch of science which deals with study of matter, is physical and chemical property, also physical and chemical changes take place under certain condition. तर ही आहे केमिस्ट्रीची डेफिनेशन. पहा केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ द सायन्स which deals with study of matter, its physical and chemical properties. Also physical and chemical changes take place under certain condition. म्हणजे काय की केमिस्ट्री मध्ये काय करतो आपण केमिस्ट्री मध्ये आपण मॅटरचा स्टडी करतो. ओके ऑल द मटेरियल्स आर मेड फ्रॉम द मॅटर आर tiny indestructible. okay and they are indestructible म्हणजे काय की त्यांना आपण परत त्यांचा ब्रेक करू शकत नाही. सो हियर केमिस्ट्री मध्ये आपण काय करतो तर केमिस्ट्री ही सायन्सची ब्रांच आहे की त्याच्यामध्ये आपण काय करतो त्याच्यामध्ये आपण मॅटरचा स्टडी करतो. त्याच्यामध्ये मॅटरच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आपण त्या ठिकाणी पाहतो. त्यानंतर फिजिकल आणि केमिकल चेंजेस टेक प्लेस अंडर सर्टन कंडिशन. ओके तर जे काही फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात तर ते आपण त्या ठिकाणी पाहतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं आईस. ओके आईसला जर आपण हीट केलं ओके तर याचं रूपांतर कशामध्ये होते तर आईस इज कन्वर्टेड इनटू द वॉटर बाय हीटिंग. ओके देन नेक्स्ट अगेन वॉटरला जर तुम्ही परत हीट केलं ओके वॉटर जर परत हीट केलं तर काय होते वॉटरचे वेपर्स तयार होतात. ओके वॉटरचे वेपर्स तयार होतात. परत जर ह्या वॉटर वेपर्सचं टेम्परेचर जर तुम्ही कमी केलं ओके वॉटर वेपर्सचं जर टेम्परेचर कमी केलं किंवा वॉटर वेपर्स कूल केले तर ते आर कन्वर्टेड इनटू अगेन वॉटर. ओके अँड अगेन तुम्ही जर वॉटरचं टेम्परेचर तुम्ही पुन्हा कमी केलं तर काय होते अगेन देयर इज अ कन्वर्जन ऑफ वॉटर इनटू द आईस. म्हणजे काय झालं इथे पहा इथे पाण्याची तीनही अवस्था आहे. कशा आईस. ओके आईस इज इन सॉलिड स्टेट, water is in liquid state and this water vapor. ओके तर तुम्ही जर पाहिलं तर ह्या वॉटर वेपरचं कन्वर्जन जर तुम्ही वॉटर मध्ये करायचं असेल तर तुम्हाला टेम्परेचर कमी करावं लागेल. सो इथं काय झालंय इथं ह्या ज्या काही तीनही अवस्था आहेत these three states are interconvertible. म्हणजे काय एक अवस्था दुसऱ्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट होते. पहा solid converted into the liquid converted into the gas, again gas converted into the liquid
लिक्विड कन्वर्टेड इनटू द सॉलिड. तर जे काही फिजिकल चेंजेस झालेले आहेत तर फिजिकल चेंजेस आपण कुठं कशामध्ये शिकतो तर आपण या केमिस्ट्री मध्ये त्या ठिकाणी शिकतो. ओके, सो दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ द केमिस्ट्री. ओके, नाउ पुढे आपल्याला पाहिजे रोल ऑफ केमिस्ट्री. ओके, रोल ऑफ केमिस्ट्री म्हणजे काय की केमिस्ट्रीचा जो काही रोल आहे डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे आपण जनरली सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही केमिस्ट्री संदर्भात जे वस्तू आपण किंवा मटेरियल वापरतो तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. तर रोल ऑफ द केमिस्ट्री. ओके, सो हिअर सुरुवातीला आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की केमिस्ट्रीचा वापर त्या ठिकाणी कुठे कुठे होतो. ओके, तर पहिला महत्त्वाचा जो काय केमिस्ट्रीचा यूज आहे सो यूज ऑफ द केमिस्ट्री नॉलेज इन द मेडिसिन. ओके, सध्या तुम्हाला माहिती आहे की कोविड-19 मुळे काय आहे की पूर्ण जगामध्ये कोविड-19 मुळे काय झालेलं की जगामध्ये खूप साऱ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि प्रत्येक देशाचे शास्त्रज्ञ काय करत आहेत की लस तयार करत आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी यश आलेलं आहे. सो हिअर टू मेक द मेडिसिन. ओके, सो टू मेक द मेडिसिन knowledge of the chemistry is most important. So by using the knowledge of the chemistry we can make the medicine. Okay, त्याच्यामध्ये आपण काय काय करतोय की ड्रग, then next one tablet, then next one syringe. Okay, तर याच्यामध्ये मेडिसिन मध्ये तर इन मेडिसिन किंवा इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री रोल ऑफ द केमिस्ट्री टू मच इम्पॉर्टंट. ओके, नाउ नेक्स्ट वन सेकंड फील्ड दैट इज द ऍग्रीकल्चर. ऍग्रीकल्चर फील्ड म्हणजे काय की शेतीमध्ये केमिस्ट्रीचा वापर काय आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये आपण जे काही फर्टिलायझर्स वापरतो. ओके, फर्टिलायझर वापरतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे पेस्टिसाइड. पेस्टिसाइड आपण वापरतो. त्यानंतर आपण हर्बिसाइड वापरतो. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं फर्टिलायझर म्हणजे जे काय आपण खत औषध वापरतो शेतीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये NPK. ओके, NPK म्हणजे काय नत्र, स्फुरद आणि पालाश. ओके, तर इथे काय तीन कंपाऊंड आहेत तर ते NPK रेशो तर फर्टिलायझर किंवा खतामध्ये हा NPK वापरतात. ओके, नेक्स्ट पेस्टिसाइड म्हणजे काय की जे काय पेस्ट आहे ते पेस्ट मारण्यासाठी आपण पेस्टिसाइड वापरतो. हर्बिसाइड म्हणजे काय टू किल द हर्ब म्हणजे जे काय शेतामध्ये जे काय गवत वगैरे उगवलं आहे अनावश्यक तर त्या अनावश्यक गवत आपल्याला जर जाळून टाकायचं असेल तर आपण हर्बिसाइड त्या ठिकाणी वापरतो. सो अशा प्रकारे तर फर्टिलायझर, पेस्टिसाइड किंवा हर्बिसाइड हे बनवण्यासाठी जनरली काय होतं की केमिस्ट्रीचा त्या ठिकाणी वापर केला जातो. नाउ नेक्स्ट रोल ऑफ द केमिस्ट्री इन फूड इंडस्ट्री. ओके, फूड इंडस्ट्रीमध्ये जो काही रोल आहे केमिस्ट्रीचा तर तो आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता याच्यामध्ये आपण जे काही अन्न खातो ओके त्या अन्नामध्ये काय काय असतं तर त्याच्यामध्ये वी हॅव द कार्बोहायड्रेट, प्रोटीन, अमाइनो ऍसिड, लिपिड, स्टार्च. तर या प्रकारचे वेगवेगळे केमिकल्स किंवा जीवनावश्यक मूलद्रव्ये त्यामध्ये सापडतात. तुम्ही जर पाहिलं कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, अमायनो ऍसिड आहे, लिपिड आहे किंवा स्टार्च आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे केमिकल्स आपल्याला फूड पासून मिळत असतात. तर रोल ऑफ द केमिस्ट्री इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट टू स्टडी दिस कार्बोहायड्रेट, प्रोटीन, अमायनो ऍसिड, लिपिड अँड स्टार्च. म्हणजे काय की याच्यामध्ये या सर्व केमिकलचा स्टडी आपण काय करू शकतो तर केमिस्ट्रीचा नॉलेजचा वापर करून त्या ठिकाणी आपण काय करू शकतो तर हे फूड इंडस्ट्रीमध्ये या केमिस्ट्री नॉलेजचा त्या ठिकाणी वापर केला जातो.
ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं की व्हॉट इज मीन बाय द डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री. ओके, तर ही केमिस्ट्रीची डेफिनेशन आपण पाहिली. त्याच्यामध्ये काय पाहिलं, केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ द सायन्स which deals with study of matter, its physical and chemical property. Also physical and chemical changes take place under certain condition. ही आपण डेफिनेशन केमिस्ट्रीची पाहिली. देन नेक्स्ट वन, रोल ऑफ द केमिस्ट्री. तसं पाहायला गेलं तर केमिस्ट्रीचा खूप सारा रोल आहे, पण आपण सिलेक्टेड 2-3 टॉपिक कडे बघितले. पहिल्या टॉपिक कडे पाहिलं की मेडिसिन किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीचा वापर काय आहे. तर टू मेक द ड्रग, टू मेक द टॅबलेट, टू मेक द सिरिंज. तर हे जर बनवायचं असेल तर तुम्हाला केमिस्ट्रीचं नॉलेज, तर तुम्हाला नवीन ड्रग, नवीन औषध, नवीन तुम्हाला काय केमिकल तयार करायचं असेल तर तुम्हाला केमिस्ट्रीचं नॉलेज गरजेचं आहे. नाव नेक्स्ट आपण काय पाहिलं की ॲग्रिकल्चर किंवा शेतीमध्ये, तर शेतीमध्ये फर्टिलायझर आहे, पेस्टिसाइड, हर्बिसाइड, ओके, युरिया आपण तयार करतो. तर हे जे काही जंतुनाशक किंवा कीटकनाशक आहे किंवा सेंद्रिय खतं वगैरे आहे, तर ते तयार करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्रीच्या नॉलेजचा किंवा केमिस्ट्रीचा महत्त्वाचा या ठिकाणी रोल आहे. नेक्स्ट वन आपण पाहिलं की फूड इंडस्ट्री किंवा फूड सेक्टरमध्ये केमिस्ट्रीच्या नॉलेजचा काय फायदा आहे. तर तुम्ही जर पाहिलं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, अमिनो ऍसिड, लिपिड किंवा स्टार्च हे जे काही केमिकल कंपाऊंड आहे, तर या केमिकल कंपाऊंडचा आपल्याला जर त्याचं फंक्शन, त्यांचं मेटाबॉलिझम आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला केमिस्ट्रीचं नॉलेजचा त्या ठिकाणी केमिस्ट्रीचं नॉलेज आपल्याला गरजेचं आहे. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, केमिस्ट्री आणि रोल ऑफ द केमिस्ट्री. ओके.